तू सायकल चालवण्याकडे तू कसा वळला? खरं तर मलाही कधी वाटलं नव्हतं की मी सायकल भ्रमण वगैरे करेन. 2012 मध्ये एका शाळेमध्ये नाटक शिकवायला जायचं होतं. ते स्टेशनपासून 8 किलोमीटर लांब. मग तिकडे जाण्या येण्यासाठी रिक्षा खूपच महाग, म्हणजे ₹200 येऊन जाऊन, आणि बसची सोय खूपच वाईट होती म्हणजे वेळेच्या दृष्टीने. मग सोप्पा ऑप्शन म्हणून मी एक सायकल विकत घेतली आणि त्या सायकलने मी ये जा करायला लागलो. तसं ये जा करताना एकदा मी ठाणे ते डोंबिवली, म्हणजे घरचा प्रवास हा साधारण 21 किलोमीटरचा प्रवास सहज म्हणून केला. तर तिथे रस्ता चुकलो आणि ते 21 किलोमीटरसाठी मी 4 तास घेतले, पण मी पोहोचलो. बर. आणि तो पोहोचल्यानंतरची जी काही एक किक होती किंवा एक डोक्यात काहीतरी, अरे हे आपण काहीतरी भारी केलंय, भन्नाट केलंय, तिथून ते सुरू झालं. बरं, आता ही सायकल तर मिळाली. भारत भ्रमणाआधी तू कुठले कुठले प्रवास केलेस? माझ्या सुदैवाने मला सायकलिंगमधले खूप छान मित्र मिळाले. त्यांच्याबरोबर मग मी गोवा मुंबई केलं पहिल्यांदा, बरं. वायच्या ह्याच्या टीमबरोबर. जनरली असं होतं की गोवा मुंबई सायकलिंग ज्यावेळेला तुम्ही केलं, कोकणातले घाट तुम्ही एकदा सायकलने चढलात की ती जी डोक्यात बसलेली किक असते ती आणखी वाढायला लागते आणि मग हळूहळू तुम्हाला लेह लडाखची स्वप्न पडायला लागतात बरं. की आपण मनाली ते खारदुंगला हा जो रस्ता आहे तो करायचा. तर त्याप्रमाणे मी तो करायचा ठरवला आणि ग्रुप शोधायला लागलो, कारण नवखा होतो, फार अनुभव नव्हता, हिमालय तर कधी पाहिलाच नव्हता फारच. असं सुदैवाने एक ग्रुप मिळाला, तयारी सुरू झाली. 16 जण येणार होती आणि वर्षाच्या शेवटी सगळ्यांनी टांग दिली. उरलो मी एकटा. मग आता एकट्याने करायचं का नाही असा डोक्यात विचार सुरू होता. तर मी ज्यांना मानतो सायकलिंगच्या आणि एकूण ह्याच्यात गुरु म्हणून, तर धनंजय मदन आणि हेमंत जाधव, या दोघांना मी म्हटलं की मला जायची तर इच्छा आहे, पण असं असं आहे. तर ते म्हणाले की अरे फॉरेनर लोक सोलो सायकलिंग करतात, एकट्याने जातात, तर आपण का नाही करायचं. तर तसं मी ते गेलो, पूर्ण केली आणि त्याच्यानंतर मग सुरू झालं सगळं सायकलिंग. मग अरुणाचलमध्ये आम्ही दिवाळीत तिथले जे सीमेवरचे सैनिक असतात त्यांना फराळ नेऊन द्यावा म्हणून आम्ही 7 जण सायकलने गेलो. अरुणाचलमध्ये ती राईड झाली. त्याच्यानंतर दिल्लीचा एक मित्र होता, त्याला मिझोरममध्ये 26 जानेवारी कसा साजरा करतात हे बघायचं होतं. तर तो आला, पण पहिल्याच दिवशी त्याची सायकल तुटली आणि तिसऱ्या दिवशी तो परत गेला. मग पुढचा प्रवास मला एकट्याने करावा लागला. तर तो जवळजवळ 850 किलोमीटरचा प्रवास झाला. आणि नाटकवाला असल्यामुळे थोडं रिहर्सल वगैरे करायची सवय होती. तोपर्यंत भारत परिक्रमेचा विचार डोक्यात आलेला. मग काय करायचं, मग रिहर्सल करून बघूया. मग डोंबिवली ते कन्याकुमारी असं त्याच दरम्यानचा प्रवास 1700 किलोमीटरचा सुमित पारिंगे म्हणून माझा मित्र आहे, तो आणि मी दोघांनी एकत्र केला. हे दमछाक करणारं नसतं का रे? असतं, म्हणजे दमछाक करणारं असतं. मग तरी सुद्धा का करत राहतात माणसं तुझ्यासारखी? कारण तुम्हाला मोठी स्वप्न पडायला लागली ना की ही छोटी प्रॅक्टिस आपसुकच होत जाते. भारत भ्रमणाची कल्पना कशी मिळाली? मी म्हटलं तसं की मनाली ते खारदुंगला हा प्रवास एकट्याने केला. आणि तो प्रवास एकट्याने, म्हणजे खारदुंगला हा जगातला हायेस्ट मोटरेबल रोड, तिथे तुम्ही सायकलने जाता आणि त्यात पण एकटे. तर परत आल्यानंतर ऑब्व्हियसली तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूप वाढलेला असतो, पण एक धोका त्याच्यात असतो की तुमचा इगो पण वाढलेला असतो. माझ्या बाबतीत तेच झालं. मी 21 जूनला साधारण मुंबईत आलो, रविवार होता. सायकल बदलापूरला मित्राच्या दुकानात सोडली आणि घरी जाण्यासाठी म्हणून मी 1:30 वाजता स्टेशनवर होतो. रविवारी जनरली आपल्याकडे मुंबईत मेगा ब्लॉक असतो ट्रेनचा. तर मेगा ब्लॉक असल्यामुळे पुढची ट्रेन 4:30 वाजता होती, म्हणजे मधला 3 तासाचा वेळ तिथे बसून काढायचा होता. तर तिथे बसलेलं असताना मी खाली प्लॅटफॉर्मवर बसलो होतो आणि माझ्या लक्षात आलं की अरे आपण काहीतरी करून आलो आहे, याचा फक्त आपल्याला आनंद आहे, बाकीचं जग आपल्याला काहीच ओळखत नाही आहे किंवा त्यांना त्याचा काहीच आनंद झालेला नाही. ते त्यांच्या ट्रेनची वाट बघतायत, मी माझ्या ट्रेनची वाट बघतोय. मग म्हटलं की हे काही बरोबर नाही, म्हणजे हा फक्त आनंद आपल्यापुरता मर्यादित आहे. तर मग थोडंसं काहीतरी मोठं करायला हवं. मग काय करता येईल, मग त्या 3 तासात विचार करता करता असं की आपण भारत परिक्रमा करू. आणि तो विचार आला. त्याच्यानंतर सुदैवाने इथे वेदमध्ये त्यावर्षी सुचेता होती, जी आता इथे सूचना देत होती. तर
तिचं सेशन पाहिल्यानंतर म्हटलं की अरे हे कन्फर्म आपल्याला एक म्हणजे तोपर्यंत फक्त विचार आलेला ते होईल नाही होईल का करायचं हे सगळं, पण तिचं सेशन पाहिल्यानंतर असं वाटलं की येस आता करायचंच आहे. वा. म्हणजे वेदचाही तुला स्फूर्ती देण्यामध्ये वाटा आहे. अर्थात. पुढं म्हणजे मग पुढं म्हणजे काय की असं काही विचार करून लगेच टांग मारली सायकलवर आणि निघाला भारत भ्रमणाला असं तर करता येत नाही ना. मग काय त्याच्यासाठी प्लॅनिंग वगैरे काय केलं? अर्थातच म्हणजे वेद जसं तुम्हाला एखादं स्वप्न किंवा त्याच्यासाठी स्फूर्ती देतं, माझ्यासाठी वेद त्याचं प्लॅनिंग करायची एक प्रचंड ताकद देते. कारण वेदचं यश जे आहे त्या प्लॅनिंगमध्ये आहे. तर मग प्लॅनिंग सुरू झालं. माझ्यासाठी ते खूपच चॅलेंजिंग होतं, कारण ठीक आहे की सायकलिंग म्हणजे सायकल चालवता येते म्हणजे सायकलिंग येतं असं नाही. मला खूप मोठे चॅलेंजेस होते. एक तर सायकलचं सगळं शिकायचं, कारण एकटा सायकल घेऊन जाताना त्यात पण डिस्क ब्रेक वगैरे अशी जरा फॅन्सी सायकल घेतल्यानंतर अर्थातच तिथला रिपेअर करणारे वाटेत जंगलात कुठे सापडणं कठीण आहे. त्याच्यामुळे ते सगळं शिकून घ्यायचं होतं. रिपेअरिंग पहिलं शिकून घ्यायला लागलं. सगळं 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 म्हणजे सायकलचे कंपोनंट काय आहेत, कुठे काय प्रॉब्लेम होतो, कशामुळे अडचणी येऊ शकतात, ते पार्ट मिळणार नाहीत, तर मग ते सगळं शिकला. दुसरी सगळ्यात मोठी अडचण होती की माझा हेल्थ इश्यू. कारण असं काही स्पोर्ट्स पर्सन किंवा असं काही नव्हतं. त्याच्यामुळे अस्थमाचा प्रॉब्लेम आहे, स्पॉन्डिलिसिसचा प्रॉब्लेम आहे, पाईल्सचा प्रॉब्लेम आहे. ह्या सगळ्या ह्याच्यासाठी मला तयारी करावी लागली. प्लॅनिंगच्या बाबतीत प्रचंड तयारी, कारण एकटं जायचंय, सायकलिंग करायचंय हे कदाचित माझ्यासाठी सोपं होतं, कारण इतका आधी साधारण 9,000 किलोमीटरचा अनुभव घाटीशी होता. पण ते करताना डॉक्युमेंटेशन करायचं आहे, ते करताना एक कॉज बरोबर घेऊन जायचं. म्हणजे मी एक संस्थेचा प्रतिनिधी म्हणून जाणार आहे. मी नुसतं मला आवडलंय म्हणून मी आपला फिरतोय आणि लोकांशी बोलतोय आणि फोटो काढतोय तर ते नव्हतं. तर त्याचं डॉक्युमेंटेशन कसं होणार, ते करताना मला काय काय ॲक्सेसरीज घ्यावा लागणार, कुठून आणाव्या लागणार, कारण आपल्याकडे याचे अजूनही तितके म्हणजे ह्या ज्या बॅगा वगैरे सगळ्या लागलेल्या आहेत हे इथे मिळत नाहीत. त्याच्यानंतर मग कॉज शोधणं आलं की मला कॉज असा हवा होता की जो माझ्या जगण्याशी संबंधित आहे. बरेच जण स्पॉन्सर करायला तयार होते की अरे तू जातोय, चांगली गोष्ट आहे, आम्ही सगळं तुला देतो, पण ते मनाला पटत नव्हतं. मग योगायोगाने IPSची 25 वर्ष आणि मग 25 वर्षानिमित्त भारतातली 25 राज्य असं ते सगळं जुळून आलं. सो 6 महिने मी फक्त रूटवर विचार करत होतो की दिवसाला किती किलोमीटर जाणार, कसा जाणार. महाराष्ट्र सोडलं तर आपल्या फार ओळखी नाहीत, फार फार तर गोव्यापर्यंत मिळतील. मग तिथे लोकांशी आपण कसं बोलणार, काय बोलणार, त्यांना काय अप्रोच करणार, हे सगळ्याचं पेपरवर्क झालं आणि मग शेवटी मी निघालो. कुठल्या दिवशी तू निघालास? 7 जानेवारीला निघालो मुंबईहून. हो. आणि पहिल्या रात्री तुझा मुक्काम कुठे होता? दिवसाला 80 किलोमीटर जायचं असं मी ठरवलं होतं. मला यायचं होतं पुण्यात, कारण पुण्याचा माझ्या एकूण जगण्याच्या जडणघडणीत खूप मोठा वाटा आहे आणि मुक्तांगणला मी माझं होमग्राऊंड म्हणतो, त्याच्यामुळे पहिली बॅटिंग तिथून करायची असं डोक्यात होतं. 80 किलोमीटर दिवसाचं टार्गेट होतं. ठाणा ते पुणा, आधी डोंबिवलीला जाऊन असं साधारण 170 किलोमीटर पहिल्या दिवशी झालं, म्हणजे ऑलमोस्ट डबल. सामान होतं त्याच्यामुळे सायकल नीट कंट्रोल करता येत नव्हती, बाजूने वाहनं गेली की ती हलायची. आणि ह्या सगळ्यात खंडाळ्याचा घाट चढायचा होता. खंडाळ्याच्या घाटात पाणी संपलं, पायात क्रॅम्प आले आणि 2 मिनिटं असं वाटलं की संपले इथेच, एक्सपिडिशन इथेच संपली. सकाळी 6ला सुरू केलेलं आणि 11:15 वाजता मी मुक्तांगणला 170 किलोमीटर पूर्ण करून रात्री. रात्री. आता ना तू आम्हाला जरा प्रवास कसा होता, त्यातले टप्पे काय होते, आणि आता आपण आपलं चित्र दाखवूया, म्हणजे आता प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात करूया. प्लॅनिंग जे मी म्हणालो की सोपं व्हावं याच्यासाठी काय केलं मी की 6 वेगवेगळे लेग्स तयार केले. की इथून मी कन्याकुमारीला जाईन, कन्याकुमारीवरनं कलकत्ता, कलकत्त्यातनं मग नॉर्थ ईस्ट पूर्ण करून मी बागडोगराला येईन, तिकडनं लखनौ वगैरे करत मनाली गाठायचं, मनालीतनं जम्मू, जम्मूतनं मग गुजरात मार्गे खाली महाराष्ट्रात, असं ते सगळं प्लॅनिंग केलेलं. दिवसाला किती किलोमीटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. अर्थातच एकटा प्रवास करत असलो तरी प्रचंड टीम होती. माझे सगळे डॉक्टर्स, माझे स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट, माझे मित्र,
मुक्तांगणमधली रात्री 11:45 पोचलो तरीसुद्धा जेवण झोप ह्या गोष्टी लांब होत्या, कारण काय काय कमी करायचं याच्या मी मागे लागलो. आणि तिथून मग खरा प्रवास सुरू झाला. प्रवास करताना फारच म्हणजे छान जे वाटतं की तुम्ही कधीतरी 18 मजली गोपूर असलेल्या मंदिर शिल्पासमोर असताना, मुरुडेश्वरचं आहे कर्नाटकातलं. कधी तुम्ही वास्को द गामा जिथे पहिल्यांदा आला त्या बीचवर तुमची सायकल घेऊन असता, म्हणजे सॅस्को ऑन द बीच ऑफ वास्को असं मी त्याला नाव दिलं. हेडविंड म्हणजे समोरून येणारा जो उलटा वारा आहे सायकलिस्टसाठी सगळ्यात मोठा शत्रू. तर 6 दिवस कधी तुम्हाला कंटिन्युअस तो असा वाराच लागत असतो आणि त्याच्यात तुमचा नेहमीचा स्पीड तो खूपच डाऊन होतो. म्हणजे तुम्ही 15 किलोमीटरचा विचार करत असाल आणि तुम्ही 5 किलोमीटरनेच जाताय, तर तेवढे तास ॲड होत जातात. कधी कलेचा विद्यार्थी असल्यामुळे इतिहासामध्ये पुस्तकात पाहिलेली शिल्प अचानक 120 किलोमीटर गेल्यानंतर डायरेक्ट तुम्ही त्या शिल्पाच्या समोर उभे असता आणि तो अनुभव काहीतरी वेगळाच असतो, कारण तुम्ही सायकलने तिकडे गेलेले असता. स्कल्प्टर असल्यामुळे एकदा चहा पिता पिता तो माणूस म्हणाला की चलो मैं आपको कुछ दिखाता हूं, म्हणून तो घेऊन गेला त्याच्या बाजूच्या कंपाऊंडमध्ये. तर ही आता दुसरी हायेस्ट मूर्ती बुद्धाची, 131 फूट, आधीची 134 फूट आहे. तर हिचं काम चालू होतं. मी तर वेडाच झालो म्हणजे तिकडे बघून. कधी सिनेमात आणि 26 जानेवारीला टी व्हीवर पाहिलेल्या इंडिया गेटच्या समोर सायकल घेऊन पहाटे उभा असतो. सेकंड हायेस्ट पास तांगलांगला जो लेहच्या रस्त्यावर आहे. माझं स्वप्न, बरीच स्वप्न मी अशी मांडलेली, म्हणजे कारण 14,000 किलोमीटर कुठेतरी बोर झालं तर प्रॉब्लेम होईल, म्हणून मग मी मध्ये मध्ये अशी छोटी स्वप्न ठेवलेली. तर परतीच्या वाटेवर साबरमतीला जायचं हा एक होता. ते याची छान गोष्ट अशी आहे की मी पोहोचलो आणि मला वाटलं की अरे आपण साबरमतीला गांधीजींचं काम आणि हे पाहायचं. तर माझं वेलकम तिथल्या पोलिसांनी केलं. क्या आहे, किधर जाना है, क्यों जाना है. म्हटलं अहो ते आतमध्ये जायचं. नाही कशाला. म्हटलं आता आतमध्ये कशाला जात असतील ना लोक. तर मी गेलो आतमध्ये. तर जाताना तो म्हणाला की ये अपने रिस्क पे छोड़ के जाओ. अपने रिस्क पे, अपने रिस्क पे म्हणजे पोलीसवाला मला सांगतो. तर माझं असं 2 मिनटं मी म्हटलं अहो ज्या माणसाने जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश दिला त्या माणसाच्या आश्रमात मी जातोय आणि त्याच देशातला पोलीस मला सांगतोय की ये अपने, म्हणजे ॲक्च्युली त्याचं काम आपली रक्षा करणं आहे. तो म्हणतो की ये अपने रिस्क पे. तर मी हे त्याला बोलून दाखवलं. तर त्याला कदाचित थोडी लाज वाटली असावी. तर तो म्हणाला ठीक आहे, इसमें कुछ इम्पॉर्टंट है तो वो निकालो और बाकी लेके जाओ. तर ते सगळं काढताना त्याने मला अख्खी ती पुढची हँडलबार बॅग आहे ती उपसायला लावली. ये क्या है, इसमें क्या है, इसमें क्या है. आणि मला मजा वाटत होती की त्याच्यातनं कुठून तरी चिक्कीच निघते, कुठून तरी शेंगदाणेच निघत आहेत. म्हटलं ये रख के जाओ के इधर. तो म्हणाला एक काम करो, सिर्फ कॅमेरा लेके जाओ, बाकी सब रखो, हम देखते. तोपर्यंत तुझ्याकडच्या मौल्यवान वस्तूंचा अंदाज त्याला आला होता सगळा. आणि गंमत म्हणजे मी आत गेलो, मी जवळजवळ 2 तास आत फिरून आलो आणि मी बाहेर येईपर्यंत 6 पोलीसवाले समोर बसून सायकलचं रक्षण करतात. म्हणजे जे पोलीसवाले आधी सांगतात की बाबा अपने रिस्क पे छोड़ के जाओ, तो ते 6 पोलीसवाले तिथे. सो असा तो मजेशीर होता. प्लॅनिंग करताना डोक्यात हे होतं की आपण 7.5 महिने म्हणजे सगळ्या सीझनमधनं जाणार. पण बहुतेक ठिकाणी गणलो म्हणजे जनरली आपण जूनमध्ये पाऊस येईल असं पकडतो. नॉर्थ ईस्टमध्ये जातो त्यावेळेला लक्षात येतं की अरे मे पासूनच पाऊस सुरू होतो. बरं तो पाऊस असा असतो की वादळ वारा अचानक येतो आणि तिथला पाऊस येतो म्हणजे मी ज्यावेळेला त्रिपुरात शिरलो तर 2 दिवसांनी मागून न्यूज आली की अरे तुम्ही नीट आहात का. तर मी म्हटलं काय आलं. नाही तुम्ही जिथून शिरलात ना तिथला 2.5 किलोमीटरचा रस्ता वाहून गेलाय, तर आता मागे 3,000 ट्रक अडकलेत. तर असा वगैरे तिकडे पाऊस येतो. नंतर हीट प्रचंड. म्हणजे सुरुवात केली त्यावेळेला ठीक आहे सगळं इकडे थंड होतं. जसं पुढे जायला लागलो टेम्परेचर वाढायला लागलं. टेम्परेचर इतकं वाढलं की सॅडल सोर म्हणजे बसण्याच्या जागेवर फोड यायला लागले आणि मग त्याच्यासकट बसणं त्या गरमीमुळे आणि इतकी किलोमीटर सतत रोज सायकलिंग करायचं होतं. मग त्याचं इन्फेक्शन आणि त्या सगळ्यात सायकलिंग. राजस्थानमध्ये गरमी आणि समोरून येणारा वारा या 2 गोष्टी. UP बिहारमध्ये सगळ्यात वाईट अवस्था, कारण त्याच्या
आधी मी नॉर्थ ईस्ट करून पावसातनं वगैरे आलेलो गारठ्यातनं, आणि इकडे येईपर्यंत लखनौला मी ज्यावेळेला पोचलो त्यावेळेला लोक मला म्हणतात तू काय वेडा आहे का. मी म्हटलं काय आलं. नाही, आजचं टेम्परेचर जे दाखवतं ते 54 डिग्री आहे, आणि त्या 54मध्ये तू दुपारी. बरं, एकाने मला आवाज देऊन बोलवलं की किधर जा रहा है. मी म्हटलं नाही असं नाही, रस्त्यावर कोणीच नव्हतं. तो म्हणाला थांब. म्हटलं थांबलो तर मला म्हटलं वेळेवर नाही पोचता येणार, म्हणून मग मी 51-52 डिग्रीमध्ये सायकल सुरूच होतं. पण आनंददायक म्हणजे आता हा धुक्यात ज्यावेळेला तुम्ही सकाळी सायकलिंग करता मजा असते. पाऊस म्हटल्यानंतर तुम्हाला फार थांबायची मुभा नसते. बरं, आसामसारख्या ठिकाणी ज्यावेळेला तुम्ही पाऊस करता असा मोकळा रस्ता असतो, आणि इतक्या म्हणजे तुम्ही किती शूर धीट वगैरे असलात तरी तुम्हाला विजा कडकडायला लागला की भीती वाटतेच, कारण आधीमध्ये तुम्हाला लपायला कुठेच काही जागा नसते. तर असा तो सगळा ह्याचा. आणि एक्स्ट्रीम म्हणजे मी म्हटलं तसं की 51 डिग्री आणि 8 डिग्री अशा एक्स्ट्रीम ह्याच्यातनं सायकलिंग करायचं एकट्याने आणि सगळ्या सामानासोबत, तर ही मजा होती त्याच्यातली. आणि हे सगळं करत असताना रस्ते कसे होते रे? मिझोराममध्ये चिखल होता, म्हणजे रस्ता वाहून गेलेला होता, आणि त्याच्यातनं सायकल चालवता येणं शक्य नसायचं, कारण 9 इंच वगैरे असा चिखल असायचा. मग मी काय करायचो, मागून कोणी ट्रक येतोय का बघायचो. ट्रक गेला की तेवढ्या 2 चाकांच्या मधनं अशी जागा तयार व्हायची, पटकन सायकल तिकडे घुसवायची आणि तिकडनं चालत जायचं, कारण तो चिखल असा परत येऊन अख्खा लेअर हे करायचा. तर अशात ती सायकलिंगची मजा. मणिपूर आणि असं बरेच ठिकाणी, म्हणजे आपण मणिपूर एक एक्झाम्पल म्हणून घेऊया. तर वाटेत छोटी छोटी तळी तयार झालेली असतात, पण तुम्ही किती छान आसाममध्ये ग्रीन राईड मी त्याला म्हटलं की असं छान झाडांच्या मकरातनं तुम्ही असे आतमध्ये जात असता. कधी बोटीने हे माजुली आयलंडवर जाताना कधी तुम्हाला असे ब्रिज मिळतात, लोखंडी ब्रिज, आणि हे सगळं पाहिलंय पण बांबूने बनलेला, आणि ह्याच्यावर सायकलिंग करायची खरंच मजा आहे. म्हणजे तुम्ही ते अनुभव घ्या, सांगून त्याच्यातली मजा नाही घेता येणार. कधी डोंगरातनं काढलेल्या वाटा त्याच्यावरनं सायकलिंग करत राहायचं, म्हणजे लेह लडाख वाला आहे का? येस. कधी अरुणाचलमध्ये एकदम हाईटवर अगदी तुम्ही ढगांमध्येच पोहोचलेले असता. निसर्ग खूप बघितलास. माणसं कशी भेटली या प्रवासात, गवसलेले मित्र? मँगलोरमधल्या एका हॉस्टेलमध्ये मी राहिलो. तर मला राहायला ॲक्च्युली जागा मिळत नव्हती, कारण रोज गेल्यानंतर एक कसरत असायची, राहायला जागा शोधायची, मग माणसांना भेटायचं. तर एक माणूस म्हणाला, कार गॅरेजवाला होता, तो म्हणाला की इधर हॉस्टेल आहे, चलेगा क्या? म्हटलं उत्तम, त्यांच्याशी गप्पा मारता येतील मेंटल हेल्थविषयी. तर या मुलांबरोबर राहिलो. त्या मुलांबरोबर रात्री जवळजवळ 11:30पर्यंत गप्पा झाल्या. 5 वाजता ती मुलं मला सोडायला आली, आणि हातात त्यांनी हळूच एक असं नोटांचं हे दिलं की भैया ये आपके कॉज के लिए. त्या मुलांनी काय रात्रभरात हे करून पैसे जमवलेले आणि ते आपल्या कॉजसाठी म्हणून दिले. असे मित्र भेटत गेले. प्रदीप दुबल ही पहिली व्यक्ती, म्हणजे पुण्यातनं मी सगळा आता बॅकअप सोडून मी निघालो. ह्या रस्त्यावर ह्या माणसाने मला विचारलं की कशाला जातोय, काय गरज आहे, काय मिळणार आहे वगैरे वगैरे. मी त्याला सगळं समजावून सांगितलं. तर त्याने मला चहा वगैरे, मी तोपर्यंत प्यायलेलो त्याच्याकडे. तर तो म्हणाला की मी पैसे द्यायला गेल्यावर तो म्हणाला की राहू दे की, तुम्ही एवढं करता तर आम्ही एवढं करू शकतो, म्हणून एक बिस्लरीची बाटली दिली. तर हा पहिला माणूस माझ्या डोक्यात राहिला की अरे हे मित्र असे भेटत गेले. हा त्रिपुरा पोलीसचा SP आहे, आणि त्याच्याबरोबर त्याचा एस्कॉर्ट व्हेकल माझ्याबरोबर होतं, म्हणजे ते त्यांच्यासाठी होतं. आणि ते दर 10व्या मिनिटाला दमायचे आणि बसायचे आणि सांगायचे. मग सगळे लोक त्यांना कलिंगड, पाणी वगैरे असं त्यांचा ताफा यायचा असा घेऊन. तर ते म्हणाले मुझे छोड़ो, इस आदमी के पैर छुओ, ये देखो ये रोज कर रहा है, मैं तो आज कर रहा हूँ. तर मला भीती वाटायची त्यांचा स्टाफ सिनियर ऑर्डर सोडतो म्हणून खरंच पाया वगैरे पडायला येतोय की काय. तर ह्या माणसाचा असाच 26 जानेवारीला एक मेसेज आला
की सर मी तुमच्याविषयी ऐकलंय वाचलंय, तर तुम्ही मी त्रिपुरात असतो तर तुम्ही भेटू शकाल का? तर मी म्हटलं बरं. तर मी म्हटलं आता काय जाताना लागल्या हाताला तर भेटून जाऊ. पण हे डोंबिवलीचे निघाले आणि हे तिकडे SP आहेत आणि म्हणजे प्रचंड आमची मैत्रीच झाली. ह्या माणसाने अख्ख्या भारतभरात इतकी मदत केली आहे मला. गुरजीत सिंग हा माझा मित्र, हा पण ह्याने भारत परिक्रमा केली. आत्ता आम्ही साधारण पूर्वांचलमध्ये थोडे पुढे मागे होतो. आमच्या फोनवरनं गप्पा चालायच्या. आम्ही 2 महिने एकमेकांशी फोनवर बोलत होतो आणि याने आता गिनीज रेकॉर्ड केलं आहे एकाच देशात सगळ्यात जास्त किलोमीटर सायकलिंगचं, 16,000 किलोमीटर. तर ॲक्च्युली हा पटियालाला राहतो आणि मी असा सरळ वरती मनालीच्या दिशेने जाणार होतो. पण त्या 2 महिन्यात आमचं एवढं बॉन्डिंग झालं की मला त्याला टाळून जाताच येईना. तर मी त्याच्या घरी गेलो, मग त्याच्या घरी 2 दिवस राहिलो. आत्ता मी त्यांचा फॅमिली मेंबर आहे. या प्रवासात मेन तर सगळ्याचं डॉक्युमेंटेशन करायचं होतं, बोलायचं होतं. आर्ट फील्डमधला असल्यामुळे मी मानसिक आजार असा फक्त एक मर्यादित हे न ठेवता वेगवेगळ्या आर्टिस्टना भेटलो. तर ह्या माधवी दिदी आहेत ज्या पंडित केलुचरण महापात्रांच्या शिष्य आणि ओडिसी डान्सर आहेत भारतातल्या, त्यांना भेटलो. त्यांना विचारलं की तुम्ही पारंपरिक जे कला प्रकार आहेत ते आणि क्लासिकल फॉर्म आणि मेंटल हेल्थ याचा कसं सांगड घालतात ते त्यांच्याशी बोललो. त्याच्यानंतर रतनथियाम गुरुजी थिएटरमधलं खूप मोठं नाव आहे, त्यांना मणिपूरमध्ये जाऊन भेटलो, त्यांच्याशी गप्पा झाल्या. आपले वेदचे गेल्या वर्षीचे हिरो सोनम वांगचुक यांच्याबरोबर एक 10 किलोमीटर सायकलिंग झालं. हे एक कपल भेटलं मला त्रिपुरामध्ये. ज्यावेळेला ते भेटलं त्यावेळेला ही मार्था बोरिस आणि त्यांच्याबरोबर मागचं ते निळं बास्केट आहे त्याच्यात त्यांचं मांजर होतं. आणि हे बल्गेरियातनं निघालेले चालत, कुठेही विमान घ्यायचं नाही, विमान प्रवास करायचा नाही आणि 6 महिन्यात ते 18,000 किलोमीटर चालत भारतात पोचलेले. बल्गेरियातनं असे हे दोघं. म्हणजे मी वेडाच झालो. अरे पण तुला असं वाटलं की वेड्यांची काही कमी नाहीये? वेड्यांची कमी नाही. आणि त्याच्यापेक्षा दिलासा देणारं पुढचं होतं. वयवर्ष 61, ग्रॅहॅम न्यूझीलंडवरनं निघालेला, 17 देश आणि 22,000 किलोमीटर सायकलिंग करून तो भारतात पोचलेला. आता तू कुठे कुठे राहिलास ते जरा आम्हाला सांग. मी ना दिवसाचं बजेट ठेवलेलं होतं, कारण आपल्याला स्पॉन्सरशिप आणि फार नव्हती, संस्थेने काही पैसे दिलेले, मी 1.5 वर्ष काम करून काही पैसे जमवले. तर 200 रुपये किंवा मॅक्स 300 रुपये आपल्याला राहण्यावर खर्च करायचा आहे. तर बऱ्याच ठिकाणी भारतात 200 में क्या होगा, 200 में कुछ नहीं मिलेगा आपको. पण अशा वेळेला मी अगदी शोधून, म्हणजे 3.5 ते मॅक्स 5.5-6 असा वेळ मी ठेवलेला असायचा. तोपर्यंत आपण शोधत राहायचं की 200 रुपयेवाली रूम. तर अशा रूम बऱ्याचदा फार भयानक असायच्या, पण मजा असायची त्यात, कारण ऑलरेडी त्या सगळ्याची तयारी ठेवलेली असायची. हा वेस्ट बेंगॉलमधला, म्हणजे ह्याची एक गोष्ट अशी की 200 रुपयात रूम दिली त्याने मला. पण त्या रूममध्ये गेल्याबरोबर मला वाटलं की काहीतरी गडबड आहे आणि मला ते लक्षात येत नव्हतं. आणि मग मी त्याला विचारलं की बरं सायकल समोर राहणार उघड्यावर. तो सारखा माझ्या मागे लागला की रूममध्येच जेवा. मी म्हटलं ती रूम एवढीशी होती की मी जेमतेम एक बेड आणि त्याच्या बाजूला असं 2 फुटाचं बोळकांड आणि त्याला लागूनच बाथरूम, अशी ती रूम म्हणजे त्याने तयार केलेली होती. त्याला ही जी कडी आहे ही आतून बंद करायचा काही स्कोप नाही, म्हणजे आतून कडी लावली तरी बाहेरून कोणीही दरवाजा उघडू शकतो. तर मला काहीतरी डाऊट आला म्हणून मी काय केलं की मी अलर्ट राहिलो. जेवायला खाली गेलो, मी माझ्या ह्या सगळ्या बॅगा काढल्या, त्या दरवाजावर अशा एकावर एक ठेवल्या, सो दॅट कोणी दरवाजा उघडला तर त्या पडतील आणि आवाजाने आपण जागे होऊ. आणि अंदाज इतका अचूक निघाला की पहाटे 3:45 वाजता एक माणूस धाडकन दरवाजा उघडून आत शिरला. मी जागाच होतो. मी उठलो, तो माझ्यावर खेकसला, काय? मी म्हटलं तू आलायस, तुला काय हवंय? तो गेला पळून. मग मी सकाळी त्या मॅनेजरला सांगितलं, भैया वो कल कोई आया था, उसका कोई काम था क्या? तो म्हणाला ऐसे कैसे कोण आया, चलो मेरे स्टाफ में से देखो. तुम्ही म्हटलं अरे स्टाफमधलं नसेल, जाऊ दे, मला काय वाढवायचं नाही, पण ठीक आहे. तर असेही अनुभव ह्या सगळ्यामध्ये आले. पण त्याचे कॉन्ट्रास्ट अनुभव सुद्धा आले. म्हणजे राजभवन सिक्कीममध्ये मी स्पेशल गेस्ट होतो, गव्हर्नर साहेबांचा, त्यांनी बोलवलेलं.
आणि तिथलं फूड आणि सगळं एन्जॉय केलं. पटण्याला हॉटेलमध्ये होतो. अशा हॉटेलमध्ये असताना प्रॉब्लेम हा व्हायचा की ह्या हॉटेलचं भाडं काय असेल हा पहिला प्रश्न डोक्यात जायचा. कारण माझं बजेट 200 रुपये, ह्याचं किमान भाडं 3,500च्या वर असणार. मग माझं कॅल्क्युलेशन सुरू व्हायचं, अरे बापरे इकडे 4 दिवस राहायचं आहे, चुकून पैसे मलाच द्यावे लागले तर किती दिवसांचं बजेट कोलमडेल. पण तसं व्हायचं नाही. सुदैवाने माणसं खूप छान भेटत गेली. वा, खाना खजाना. काय काय जेवलास, हे किती छान दिसतंय रे. ते जेवताना किंवा जेवण मिळवणं खरंच तो खजाना का असतो ना हे कळतं ज्यावेळेला सायकलवरनं तुम्ही फिरत असता. भात, कार्बोहायड्रेट्स आणि याच्यामुळे असा हवाच असतो. तर ते इतका भात वाढतात काही ठिकाणी की बरं, मी एक स्वतःसाठी काही असे छुपे नियम बनवलेले की पहिलं जेवढं ताटात येईल तेवढंच खायचं. तर नंतर मला ते बदलावं लागलं. मी म्हटलं की पहिलं जे आलंय ना त्यातलं थोडं काढून ठेवा, मी एवढंच खातोय, असं करावं लागलं. हा पराठा आहे बरं का. तर हा पराठा खाण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. हा तामिळनाडूमधला आहे. तो असा कुस्करायचा, तो केळीच्या पानात ठेवायचा आणि जे काही तुम्हाला आलं असेल ग्रेव्ही म्हणून ते त्याच्यावर टाकायचं आणि ते असं 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 करून खायचं असतं. सो असा हा पराठा आहे. बरं, केळीचं पान याच्याविषयी मी इतका एक्सपर्ट झालेलो की 2-3 दिवसांनी मला लक्षात आलं की केळीचं पान आल्यानंतर ते आपल्याला पाणी देतात आणि त्याने ते धुवायचं असतं. हाताने असं पाणी शिंपडायचं, धुवायचं. तर एका ठिकाणी मी ते धुतलं तरी तो माणूस माझ्याकडे रागाने बघतो. मी म्हटलं काय आता वाढ ना, साफ केलंय. तर त्याने ते पान आहे ना असं उघडलं आणि म्हणाला आत्ता नीट बाजू जी आहे ना तिकडे साफ करतो, उलट्या बाजूला साफ करत होतो. तर मी आपलं एकटाच हसतोय, वा काय आपण जोक केला वगैरे. आता असे लिट्टी म्हणून एक प्रकार आहे. आता हा फोटो पाहिल्यानंतर माणिकने म्हणजे माझ्या बायकोने म्हटलं, अरे त्याची शाई नाही का उतरणार त्या चटणीत. तर मी म्हटलं असे प्रश्न नसतात ग, म्हणजे पाडून घ्यायचे स्वतःला. ज्यावेळेला आपण सायकलवर फिरत असतो आणि कुठेतरी तुम्हाला एक टपरी दिसते जिथल्या माणसांकडे बघून आपण जावं की जाऊ नये खायला इथे, असा प्रश्न. पण शेवटी आपण जातो आणि तिथे जे मिळतं ते खायचं असतं. चाऊमिन नावाचा प्रकार, याच्यावरती जे काही तुकडे टाकलेले असतात ते चिकनचे आहेत, डुकराचे आहेत, बैलाचे आहेत, ह्याचा विचार नाही करायचा. आपण त्यातल्या त्यात ते व्हेज समजायचं आणि खायचं. तर हे नॉर्थ ईस्टमध्ये तुम्हाला एक तर भाषा कळत नसते. मी तिकडे जेवण मागायला गेलो की तिथल्या बायका ही करत हसून पळून जायच्या. मग त्या बायकांची घरं शोधा, त्यांना बोलवा, त्यांच्या किचनमध्ये जा, ती भांडी उघडून हे चालेल हे चालेल, म्हणजे तोपर्यंत तुम्ही सरावलेले असता की जेवण कसं मागायचं. जनरली भूक म्हटल्यानंतर आपल्याला पोटात खड्डा पडतो आणि मग आपण पॅनिक होतो आणि मग आजूबाजूला बघतो की कुठे खायला मिळेल. पोटात भूक लागल्यानंतर आपण बाहेर का बघायचं की कुठे खायला मिळेल. मला तो मुद्दा लक्षात आला की अरे खरं ना, आपण असं बघायला पाहिजे की मला भूक लागली आहे, याचा अर्थ आज मला जिथे खायला मिळणार आहे, मला जी लोक खायला देणार आहेत त्याच्या कुठेतरी मी जवळपास पोचलोय. तर त्या दिवसापासून माझं जेवण शोधणं हे कामच बदललं. म्हणजे मी जायचो, एन्जॉय करायचो, ओके आज ह्यांच्याबरोबर माझं जेवण आहे, असे ते अनुभव आणि त्याच्यातलं हे बदलत गेलं विचारांचं. हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. जसं मी म्हटलं की छोटी छोटी स्वप्न मी ठेवलेली होती. शांतिनिकेतनला पोहोचायचं होळीच्या दिवशी, कारण त्या दिवशी रवींद्रनाथ टागोरांचं जी गाणी आहेत, जे संगीत आहे त्या पद्धतीने तो तिथे साजरा होतो. इथे पोचायच्या आधी मी 6 दिवस मागे होतो शेड्यूल, आणि मग करायचं का नाही, पोचायचं का नाही असं डोक्यात असताना मी म्हटलं की ठीक आहे आपण आपल्यासाठी चॅलेंज म्हणून घेऊया. आणि 6 दिवस प्रवास सुरू झाला, अडचणी वाढायला लागल्या, पंक्चरची संख्या वाढायला लागली, शेवटच्या दिवशी पाऊसच. असं करता करता शेवटच्या दिवशी माझं टार्गेट राहिलं 213 किलोमीटर एका दिवसाला करायचे होते. म्हटलं हे शक्य नाही, पण आमचे मित्र म्हणाले की अरे 200 वगैरे करतात दिवसाला, ट्राय कर. सुरू केलं. 6 वाजता प्रवास सुरू करायच्या आधी पाऊस सुरू झाला. पावसात रस्ता 3 किलोमीटर चुकीच्या दिशेला गेलो, परत 3 किलोमीटर मागे आलो. टार्गेट होतं की दुपारी 12पर्यंत आपण 100 किलोमीटर पूर्ण करू आणि पुढचे 100 किलोमीटर मग आरामात करता येतील.
तर तो 95 किलोमीटर रस्ता इतका भयानक निघाला की जिथे मला 12ला पोहोचायचं होतं तिथे मी संध्याकाळी 5 वाजता पोहोचलो. त्याच्यानंतर म्हटलं की आता थोडं अवघड आहे, पण प्रयत्न करत राहू. वाटेत खायला मिळालं नव्हतं. 3 वाजता मी 2 समोसे 2 बुंदीचे लाडू खाल्ले एका ठिकाणी. 7 वाजता भूक लागली म्हणून एका धाब्यात शिरलो, तर तो धाबा कम दारूचं दुकान जास्त होतं. मग तिथल्या लोकांनी मला गाईड केलं, इधर से जाओ शॉर्टकट आहे, 1.5 किलोमीटर चुकीच्या रस्त्याला. करत करत मी 11:45 भोलपूरच्या वेशीपाशी पोचलो. म्हटलं येस, आपण काहीतरी जवळपास आलो आहे. त्याच्यानंतर पुढचा जो 1 तास होता तो फारच मजेशीर होता, कारण ज्या मित्राच्या घरी राहायचं होतं त्याला फोन केला. तो म्हणाला की एक काम कर, एक गली में आपको ट्यूबलाइट दिखेगा, उधर घुस जाओ. तर मी प्रत्येक गल्लीत, रात्री 12 वाजता विचारायला कोण नाही ना, प्रत्येक गल्लीत घुसायचो आणि त्याच्या दुप्पट वेगाने बाहेर यायचो, कारण गल्लीतले सगळे कुत्रे माझ्यावर भुंकत माझ्या मागे लागायचे. असं करता करता शेवटी 12:45ला मी तिथे पोहोचलो. 217 किलोमीटर आणि 19 तास त्या दिवशी सायकलिंग झालेलं. पण माझ्यासाठी ती अचीवमेंट होती की आपण एक त्या स्वप्नापर्यंत पोहोचू शकलो. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता, म्हणजे मी 2:30 वाजता झोपलो, 5 वाजता उठून मी शांतिनिकेतनमध्ये तो फेस्टिवल अटेंड करायला गेलो. आता आपण मेंटल हेल्थ आपल्या मिशनकडे येऊ. येस. की तू मानसिक आरोग्याच्या संदर्भामध्ये कोणाकोणाला भेटलास, काय काय केलंस ते जरा आता. सायकलिंग खरंच सोपं होतं, पण जाऊन लोकांना भेटायचं मला अंदाज नव्हता, कारण मी सायकोलॉजी बॅकग्राऊंडचा नाही, मी आर्ट फील्डचा आहे. पण 14 वर्ष IPH मध्ये असल्यानंतर मुक्तांगणमध्ये मी ज्या इथल्या मित्रांशी शेअर केलं होतं ते मी परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तिथल्या लोकांशी शेअर केलं. शाळा कॉलेजेसमधल्या मुलांबरोबर बोलत होतो. सातारामध्ये MSW कॉलेजमधल्या तिथल्या मुलांशी मी हे केलं. बरं, बोलायचं काय ना, म्हणजे शाळांमधल्या मुलांना मी काय सांगणार, मेंटल हेल्थ, मानसिक स्वास्थ्य, त्यांना बाउन्सर जाईल. मग मला करता करता हे सुचली की त्यांना कसं सांगायचं की समजा तुमच्याकडे एक सायकल आहे, त्या सायकलला सगळे तुम्ही छान गिअर लावले, डिस्क ब्रेक लावला, पण त्या सायकलला जर चेनच नसेल तर काय होईल, कशी वापराल? तर तेव्हा मग ते सांगायचे कोणी आम्ही इतका वेळ ढकलू वगैरे वगैरे. पण मग मी त्यांना सांगायचो की ती जी चेन आहे ना, ती आपलं मेंटल हेल्थ आहे. त्याला तुम्ही कसं सर्व्हिसिंग करता, त्याला किती अख्खी सायकल चालेल. हो. तर मग मुलांना ते समजायला सुद्धा सोपं झालं. तर असे उदाहरणं मला सापडत गेली. बरेच डॉक्टर, सायकायट्रिस्ट, त्यांच्यासोबत जाऊन त्यांचं काम पाहिलं, त्यांच्याबरोबरचं डॉक्युमेंटेशन केलं. ह्या ठिकाणी मी गुरुवायूरला जाताना एका स्कूटरवाल्याने सांगितलं की हा गुरुवायूरचा रस्ता, म्हणून मला 20 किलोमीटर चुकीच्या रस्त्यावर पाठवलं. तर तिथे गेल्यानंतर एक तर ते चढ उतार होते, पण तिथे गेल्यावर एक कॉलेज सापडलं. तर मी म्हटलं की अरे चान्स आहे, म्हणजे या मुलांसाठी कदाचित मी आज रस्ता चुकलो असेल. त्यांच्याबरोबरच्या गप्पा झाल्या. केरळमध्ये जिथे बंद होता त्या दिवशी जेवण दिल्यानंतर ते म्हणाले की अरे इथे एक संस्था आहे अशी अशी, तर यांच्यासाठी तुम्ही काय कराल का? मग त्यांना जाऊन भेटलो. हा सृष्टी म्हणून एक अख्खं गाव वसवतोय. हा स्वतः 30 वर्षाचा मुलगा आहे, अनाथ आहे, आणि तो फिजिकली चॅलेंज मुलांसाठी आता एक अख्खं गाव हे करतोय. काश्मीरमध्ये वेगळे सायकोलॉजिस्ट, त्यांचे खूप वेगळे इश्यू आहेत, त्यांच्याबरोबरचं बोलणं झालं. म्हणजे ते स्वतःला भारताचा भाग मानू इच्छित नाहीत, पण त्यांना मला भेटावं वाटलं, कारण ते एका संस्थेसाठी हा माणूस मेंटल हेल्थसाठी, तर त्यांना मेंटल हेल्थ याविषयी जाणून घ्यायचं. आणि शेवटी तलासरीमध्ये तिथे सुद्धा मला शेवटच्या टप्प्यात मी बराच स्ट्रगल करत होतो, पण मला माहिती होतं की मला काम करत करत जायचं. जसं आधीचे टप्पे ठरवलेले त्या हिशोबाने मी सायकलिंग करत आलो. 8 महिने 13,500 14,000 किलोमीटर केल्यानंतर सचिनमध्ये काय फरक पडला? खूप सहनशील झालंय. बरं. सॅस्कोने भेटलेल्या मित्रांनी, एकूण प्रवासाने बरंच शिकवलंय. म्हणजे खऱ्या अर्थाने आता मला सुरुवात सापडली म्हणायला हरकत नाही. आणि तू सतत डॉक्युमेंट करत होतास व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर, त्याला तुला अख्ख्या जगातून प्रतिसाद मिळत होता. हो, कारण मी स्वतःसाठी, म्हणजे जसं मी म्हटलं सायकलिंग सोपं होतं, लिहितं राहणं, रोज गेल्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे, हा एक मी स्वतःसाठी नियम घालून घेतलेला होता. सुरुवातीला 150 लोक वाचत होती, परिक्रमा संपता संपता जवळजवळ 5,000 लोक ते पोस्ट वाचत होते, बघत होते. सो मला असं वाटतं की हा पण मेंटल हेल्थसाठीचा एक प्रयत्न होता.
सायकल चालवताना कुठली गाणी म्हणायचास, गुणगुणायचा स्वतःसाठी? तुझसे नाराज नाही जिंदगी हैरान हूँ मैं, ते गाणं होतं. आणि मी ना वेदची गाणी म्हणायचो. म्हणजे वेदचं जे नील गगन हरित धरा हे गाणं तुम्ही लडाखमधल्या बर्फाच्छादित डोंगरात म्हणताना त्याचा आनंद वेगळा आहे. तिथे ते तुम्हाला नव्याने भेटतं ते गाणं. किंवा नेहमीच्या सुपर हायवेवर कधीच नसतात काटे, समोर प्लेन रस्ता दिसतो आणि त्याच्यावर तुम्ही सायकल चालवताना हे गाणं म्हणताय. मजा आहे. क्या बात आहे. मित्रो, सचिनचा हा साहसी प्रवास, त्यामधले कसोटीचे क्षण आणि समाधानाचे क्षण यांचा एक हलता बोलता खेळ त्याने आपल्यासमोर आज मांडला. एका माणसाची इच्छाशक्ती आणि खडतर आव्हानं ह्यांची झुंज होती. कधीही नामोहरम न होणाऱ्या जिद्दीची कहाणी होती. गांधीजींना एकेका सामान्य माणसामधल्या आत्मिक शक्तीबद्दल एक विलक्षण विश्वास होता. ते म्हणायचे की जन आंदोलन जर खऱ्या अर्थानं तयार व्हायचं असेल तर सामान्य म्हटल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या असामान्यत्वावरच ते आधारलेलं असेल. सचिनचा प्रवास हा असाच एक असामान्य प्रवास आहे. सायकलवरच्या माणसाचं वास्तव आणि मोटार विमानातून फिरणाऱ्या माणसाचं वास्तव हे कसं वेगळं असतं ते दाखवणारा, मानसिक आरोग्य ह्या सूत्राभोवती स्वतःला गुंतवून घेणारा आणि इतर अनेकांपर्यंत तो पोहोचवणारा, अंतरयात्रा ह्या त्याच्या भावी पुस्तकासाठी आणि फिल्मसाठी आपण सर्वजण सचिनला खूप शुभेच्छा देऊया. आणि तुझा हा प्रवास असाच पुढे सुरू राहणार आहे. त्याची गती कधीही कमी न हो आणि तुझ्या पावलामधला ताल आणि ती हातांमधली लय ही सतत पुढे राहत जावो, ह्या शुभेच्छा.